आज मी तुम्हाला आयुर्वेदिक भाजी बनवून दाखवणार आहे. हे प्रत्येक ठिकाणी म्हणजे जंगलामध्ये मिळतं. याचं नाव आहे उंबर. उंबराचं झाड सगळ्यांनाच माहिती आहे. याला हिंदीमध्ये अंजीर पण म्हणतात आणि इंग्लिशमध्ये फिग म्हणतात याला. आता मी याचा ठेचा बनवून दाखवणार आहे तुम्हाला. इथे पाणी ठेवलेलं आहे गरम, लिंबू टाकलेला अर्धा. आता मी हे काही काही राहिलेले आहेत माझे हे दांडे तोडायचे. खूप कवळं आहे आणि जे शुगरचा जो पेशंट असेल त्याला ही भाजी खाणं खूप गरजेची आहे. काहीच त्रास होत नाही आणि ते मी हे बॉईल करायला ठेवते. 10-15 मिनिटं आपण मस्त याला बॉईल करूया. हे आपले उमरं उकळून तयार झालेत, शिजलेत मस्त ते. आता मी याचं पाणी काढून घेते. पाणी फेकून द्यायचंय आपल्याला. लिंबू पण फेकून द्यायचंय. आणि इथे मी गरम करायला तवा ठेवलाय कारण पटकन आपली चटणी तयार होईल. इथे मी मिरच्या भाजून घेतलेल्या आहे, 10-12 मिरच्या घेतल्या कारण याच्यामध्ये थोडासा गोडपणा असतो अंजीरमध्ये, त्याच्यामुळे थोडीशी आपल्याला झणझणीत चटणी बनवायची आहे. आणि 6-7 पाकळ्या लसणाची घेतली. जो लसूण कुणी खात नसेल ते फक्त मिरच्या टाकून चटणी बनवू शकतो. आता मी याला कुटून घेते. मीठ टाकते त्याच्यात, चवीप्रमाणे मीठ टाकायचंय आणि याला कुटून घेणार आहे. आता हे आपलं पाणी गळून झालेलं आहे. लिंबू फेकून द्यायचंय, पाणी पण फेकून द्यायचंय आणि याला सुद्धा मी असं बारीक करून घेणार आहे, कुटून घेणार आहे. जाडसर मी कुटून घेतलंय. इथे तवा गरम झालेला आहे आपला. तेल टाकते त्याच्यामध्ये. दोन चमचा तेल टाकते. खायला खूप छान लागते, करून बघा तुम्ही. कारण ही कवळे अंजीर आहेत त्याच्यामुळे, आणि याचे भरपूर प्रकारच्या भाज्या आहेत. मी तुम्हाला फक्त ही चटणी बनवून दाखवते. तुम्ही याला मसाल्याची पण बनवू शकता. मसाल्याचे जर बनवणार तर याचे 2 काप करून घ्यायचे, त्याचे अर्धे काप करायचे. हे बघा शिजलेले. आता इथे तेल गरम झालंय. आता याच्यामध्ये मी हे अंजीर बारीक करते. थोडं थोडं घेऊन बारीक करायचं याला. बघा असे बारीक झाले, काहीच वेळ लागला नाहीये आपल्याला हे करायला. आता हे दुसरे पण मी असेच बारीक करते. सगळं एक कुटून घेतलेलं आहे. आता इथे आपले मिरची आणि हे पण झालेलं आहे तेल फ्राय. लसूण, आता चटणी टाकते. याच्यात हळद वगैरे टाकायची नाही आपल्याला, तुम्ही टाकू शकता. आणि छान असं हलवून घ्यायचं. मी फक्त कुटण्या ते मिरचीमध्ये मीठ टाकलं होतं ना, आता मी थोडंसं वरतून मीठ टाकते. जे जे काही आहे असे अख्खे राहिलेत त्याला आपण असं दाबून बारीक करू शकतो. बघा आपली उंबराची चटणी तयार झाली आहे. आता मी याला डिशमध्ये काढते, गॅस बंद करते. एकदम जेमतेम 5 मिनिटं तुम्ही ना 5 गॅसवरती हिला अशी हलवत राहायची आहे. आता मी गॅस बंद करते आणि खायला सुरुवात करते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, ही जी उंबराची चटणी आहे, अंजीर फिग काय म्हणतात त्या भाषेमध्ये, ही प्रेग्नेंट महिलांनी ना खाऊ नये कारण गरम असते. पावसाळ्यामध्ये खाल्लं तर ठीक आहे, चांगलं आहे, पण गरमीमध्ये खाऊ नका. जर खायची इच्छाच होत असेल तर थोडंसं खा, 1-2 घास, जास्त नका खाऊ. तुला व्हिडिओ आवडली असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.